नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल बावटा आमदार विनोद निकोले यांनी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर तलासरी येथे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आणि ही मिरवणूक दुपारी 1:30 वाजता तलासरी सुतारपाडा येथून सुरू होऊन तलासरी नाका, मुख्य बाजारपेठ आणि जंगल कामगार सहकारी सोसायटीपर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली। मिरवणुकीत लाल बावटे की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आणि डीजेच्या तालावर मिरवणुकीला सुरुवात झाली, जिथे महिलांनी पारंपरिक तारफा नृत्य करून मिरवणुकीला रंगत आणली आणि या मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात लाल झेंडे होते, तर महिला वर्गाने उत्साहात नृत्य करून सामूहिक आनंदोत्सव साजरा केला। जंगल कामगार सहकारी सोसायटी येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेशभाई पटेल यांनी आमदार विनोद निकोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि यावेळी त्यांना आमदारांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या कामांवर विश्वास असल्याचं सांगितलं आणि या मिरवणुकीत विविध समाज घटकांनी सहभाग घेतला। मिरवणुकीचा उद्देश मिरवणुकीतील विजय साजरा करण्याबरोबरच जनतेच्या एकजुटीचं दर्शन घडवणं हा होता। लाल बावट्याच्या विजयात सर्व समाजाचा सहभाग महत्त्वाचा असल्याने आमदारांनी यावेळी स्पष्ट केलं। आमदार विनोद निकोले यांच्या या मिरवणुकीने तलासरीत सणासारखं वातावरण निर्माण केलं होतं। लाल बावट्याचा हा उत्सव जनतेच्या पाठिंब्याने आणि एकजुटीच्या शक्तीने पुढेही असाच दणक्यात साजरा होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। मिरवणुकीच्या मोठ्या गर्दीला लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मिरवणुकीत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता आणि या बातमीचा आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी तलासरीवरून गोविंद गावित यांनी। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहूया डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, कमेंट करा, तुमची मतं कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचं हे चॅनेल तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्कीच लाईक करा।